नागपूर महापालिकेत प्रशासनाचा ढिसाळ कारभार। 4 अपत्य असूनही उमेदवार पुष्पा वाघमारेंचा अर्ज वैध। अमरावती महापालिकेतील उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र अजूनही जाहीर नाहीत। संपत्ती आणि गुन्हेगारीची माहिती कशी मिळणार? काँग्रेसचा सवाल। प्रतिज्ञापत्र जाहीर करण्याची मागणी। संभाजीनगरऐवजी औरंगाबाद जुनं नाव लिहूनही अर्ज बाद नाही। अपक्ष उमेदवार सौदागर शबुद्दीन यांना चिन्हही मिळालं। चौकशी करून कारवाईचं महापालिका आयुक्तांचं आश्वासन। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद। तुषार आपटेला भाजपनं लैंगिक अत्याचाराचं बक्षीस दिलं का? संजय राऊतांचा घणाघात। तर निर्णय न बदलल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा। स्वीकृत नगरसेवकाची निवड अत्यंत दुर्दैवी। अशा पद्धतीनं राजकारण करणं गैर। संजय शिरसाटांचा आपटेच्या निवडीवर आक्षेप। मुंबई हे महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर। तमिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांचं वादग्रस्त वक्तव्य। मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यानं संताप। देवेंद्र फडणवीस कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल। भव्या काळात शिंदे फडणवीसांना खोट्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न। एसआयटी तपासात उघड। निवृत्तीच्या 5 दिवसांआधी रश्मी शुक्लांकडून अहवाल सादर। संजय पांडेंसह 3घांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांना सत्तेतून बरखास्त करा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर पुणे महाराष्ट्रातील ड्रग्जचं हब होत असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।